सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। सोलापूर जिल्ह्यासह शेजारील राज्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात, मात्र याच रुग्णालयातील बी बिल्डिंग परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। इमारतीच्या मजल्यावरून थेट पाईपद्वारे मलमूत्र आणि सांडपाणी थेट उघड्यावर सोडलं जात असल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं वातावरण निर्माण झालं असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे। एकीकडे शासनाकडून रुग्णालयाच्या सुविधांसाठी मोठा निधी खर्च केला जातो आणि दुसरीकडे रुग्णालयातच अशी अवस्था असेल तर प्रश्न उपस्थित होणारच। रुग्णालय म्हणजे आरोग्य देण्याचं ठिकाण, मग याच ठिकाणी अस्वच्छता आणि मलमूत्र उघड्यावर सोडण्याची वेळ का आली? या प्रकाराची प्रशासनाला माहिती आहे का? संबंधित यंत्रणेने पाहणी केली आहे का? आणि या समस्येची जबाबदारी नेमकी कुणाची? सिव्हिल रुग्णालय प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सांडपाणी व्यवस्थित पाहणी करून ही समस्या दूर करावी अशी मागणी होत आहे। रुग्णांच्या आरोग्याशी खेळ नको, सिव्हिल प्रशासनाने आता तरी जागे होण्याची गरज आहे। या घाणेरड्या कारभाराला जबाबदार कोण? प्रशासन उत्तर देणार का?